मालमत्तेच्या लोभापायी सुनीनं तिच्या सासूच्या डोळ्यात ॲसिड मिसळलं, ज्यामुळे ती कायमची आंधळी झाली. सासू आंधळी झाल्यानंतर सून आणि मुलाने तिच्यासमोर निर्लज्जपणा आणि क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या की सुनेनं तिच्या गरोदरपणाचे खोटे नाटक करून कुटुंबाची मालमत्ताही तिच्या नावावर करून घेतली. पण डोहाळे जेवणाच्या दिवशी 500 पाहुण्यांसमोर जेव्हा आंधळ्या सासूने तिचा काळा चष्मा काढून तिच्या हातातील मेडिकल रिपोर्ट वाचून दाखवला, तिच्या मुलाच्या आणि सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली नाही, तर त्यांचे संपूर्ण अस्तित्व राखेत बदलले. शहरातील व्हीआयपी परिसरात असलेली 30 कोटी रुपयांची ती भव्य इमारत केवळ विटा आणि दगडांनी बनवलेले घर नव्हते. ती एक भय आणि प्रतिष्ठेचे जिवंत प्रतीक होते. ही हवेली सुषमाजी यांची होती. सुषमाजी सामान्य गृहिणी नव्हत्या. त्या शहरातील निवृत्त जिल्हा न्यायाधीश होत्या, ज्यांचे न्यायालयीन ऑफिसमध्ये प्रवेश करताना सर्वात शक्तिशाली आणि गुन्हेगारांनाही घाम फुटायचा. तिची तत्त्वे पोलादासारखी लोखंडी होती आणि तिचे मन कोणत्याही संगणकापेक्षा तीक्ष्ण होते. निवृत्तीनंतर तिने शांत जीवन जगण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकाच घरात राहण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांना हे माहीत नव्हते की बाहेरील गुन्हेगारांपेक्षाही धोकादायक असलेले 2 गुन्हेगार त्यांच्याच घरात वाढत होते. ते गुन्हेगार दुसरे तिसरे कोणी नसून तिचा एकुलता एक मुलगा रोहन आणि त्यांची प्रतिष्ठित लोभी पत्नी काव्या होती. निवृत्तीनंतर ज्या आईने रोहनला आपल्या कष्टाने आणि घामाने वाढवले होते, तीच आई त्यांच्यासाठी ओझे आणि काठा बनली होती. काव्याच्या गिधाडासारख्या नजरा फक्त 2 गोष्टींवर खेळल्या होत्या: सुषमाचा 30 कोटी रुपयांचा भव्य वाडा आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले वडिलोपार्जित दागिने. काव्या डिझायनर साड्या घालून किटी पार्ट्यांमध्ये जायची, पण आतून तिला हेवा वाटायचा की घराच्या खऱ्या चाव्या आणि सत्ता अजूनही त्या वृद्ध महिलेच्या हातात आहे. सुषमाजींना त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा स्वभाव चांगलाच माहीत होता, म्हणून तिने एक कडक अट घातली होती: मी जिवंत असेपर्यंत 30 कोटी रुपयांची ही मालमत्ता आणि कुटुंबातील दागिने कोणाच्याही नावावर हस्तांतरित केले जाणार नाहीत. हे हस्तांतरण फक्त भावी नातवाच्या किंवा नातीच्या नावाने केले जाईल. ही अट काव्यासाठी विषेच्या घोटासारखी होती. तिला कोट्यावधीची मालमत्ता हवी होती, पण तिला मुलाची जबाबदारी घ्यायची नव्हती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुषमाजींच्या मृत्यूनंतर मालमत्तेचा वारसा मिळण्यासाठी ती वर्षानुवर्षे वाट पाहू शकत नव्हती. तिच्या लोभाने आता सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. काव्याने ठरवले की जर ती त्या वृद्ध महिलेला तिच्या मार्गावरून हटवू शकली नाही, तर तिला जिवंतपणीच मारावे लागेल. सुषमाजींना त्यांच्या वयामुळे मोतीबिंदू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना दररोज रात्री डोळ्यांना लावण्यासाठी महागड्या आय ड्रॉप्सची बाटली देण्यात आली. काव्याने एक दुर्मिळ न्यूरोटॉक्सिन रसायन मिसळले, जे सुरक्षित असल्याचे ज्ञात आहे. त्याचा रंग किंवा वास नव्हता. हे रसायन हळूहळू व्यक्तीच्या डोळ्यांच्या ऑप्टिक नसा सुन्न करते, ज्यामुळे कायमचे अंधत्व येते, जे कोणत्याही वैद्यकीय चाचणीत सहज आढळू शकत नाही. त्या रात्री जेव्हा सुषमाजी गाढ झोपेत होत्या, तेव्हा काव्या तिच्या खोलीत शिरली. तिच्या चेहऱ्यावर एक भयानक राक्षसी हास्य होते. तिने सुषमाजींच्या पलंगाजवळ ठेवलेली आय ड्रॉप बाटली उघडली आणि सिरिंज वापरून तिने औषधात धोकादायक रसायन मिसळले. आता बघूया तुमचे न्यायाधीशासारखे डोळे काय म्हणतील, म्हातारे. काव्याने बाटली परत ठेवताना
स्वतःशीच बोलू लागली. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला. दररोज रात्री सुषमाजी त्यांच्या डोळ्यात तेच औषध टाकत असत. त्यांना वाटायचे की त्यामुळे त्यांची दृष्टी सुधारेल, पण प्रत्यक्षात त्या दररोज रात्री तेच डोळ्यांचे थेंब अंधत्व आणत होती. काही आठवड्यातच त्याचे परिणाम स्पष्ट होऊ लागले. सुषमाजींना वर्तमानपत्र वाचण्यास त्रास होऊ लागला. हळूहळू त्यांच्या समोरील जग अंधुक होऊ लागले आणि मग एक दुर्दैवी सकाळ आली, जेव्हा सुषमाजींसमोर फक्त एक दाट काळा अंधार होता. रोहन, काव्या, मला काहीच दिसत नाहीये, लाईट चालू कर बाळा. सुषमाजी तिच्या खोलीतून घाबरून ओरडल्या. रोहन आणि काव्या खोलीत आली, पण त्यांच्या डोळ्यात काळजी नव्हती, तर विजयाची तीव्र चमक होती. प्रसिद्ध डॉक्टरांना बोलवण्यात आले. काव्याने आधीच एका भ्रष्ट डॉक्टरला लाच दिली होती. डॉक्टरांनी सुषमाजींचे डोळे तपासले आणि ढोंगी पश्चातापाने तो म्हणाला, मला माफ करा मॅडम, तुमच्या डोळ्यातील नसा पूर्णपणे खराब झाल्या आहेत. तुमची दृष्टी कधीही परत येणार नाही. तुम्ही कायमचे आंधळे आहात. हे ऐकून सुषमाजी स्तब्ध झाल्या. त्यांनी हे कठोर सत्य शांतपणे स्वीकारले. दुसऱ्याच दिवशी सुषमाजींना मोठा काळा चष्मा लावण्यात आला आणि त्यांच्या हातात पांढरी काठी देण्यात आली. ती आता तिच्याच घरात असह्य आहे. त्या रात्री रोहन आणि काव्याने त्यांच्या बेडरूममध्ये महागडी वाईन उघडली आणि रोहन काव्याला चुंबन घेत म्हणाला, आता ती म्हातारी फक्त एक पुतळा आहे. तिच्या समोर आपण काय करतोय हे तिला दिसतही नाही. आता हे घर 30 कोटी रुपयांचे, हे साम्राज्य पूर्णपणे फुकट आहे. रोहन आणि काव्याच्या आनंदाला सीमा नव्हती. त्यांच्यासाठी घर आता फुकट होते, कारण ते या घराचे मालक होते. कारण या घराच्या मालकाला आता दिसत नव्हते, पण रोहन आणि काव्या त्यांच्या अहंकाराने आणि उत्सवाने आंधळे झालेले. सर्वात मोठे सत्य विसरले होते की न्यायाधीशाचे डोळे खराब असू शकतात. जरी त्याने ते करणे थांबवले तरी त्याचे मन कधीच झोपत नाही आणि कधी कधी त्याच्या बंद डोळ्यामागे एक भयानक वादळ निर्माण होते, जे संपूर्ण जगाला राखेत रूपांतरित करू शकते. 30 कोटी रुपयांची ही हवेली एकेकाळी निवृत्त न्यायाधीश सुषमाजींच्या बुटांचा आवाज येताच घरात शांतता पसरवत असे. आज त्याच हवेलीत फक्त त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे हास्य ऐकू येत होते. सुषमाजींना घातलेला मोठा काळा चष्मा आणि रोहन आणि काव्यासाठी पांढरी काठी स्वातंत्र्याचा परवाना बनली होती. त्यांना असे वाटू लागले की घरात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, व्यत्यय आणण्यासाठी किंवा त्यांचा न्याय करण्यासाठी कोणीही नाही. ते विसरले होते की ते एकत्र राहत आहेत. त्यांच्यासाठी सुषमाजी आता ड्रॉइंग रूममधील एका जुन्या निरुपयोगी फर्निचरपेक्षा अधिक काही नाही. तिच्या अंधत्वाचा फायदा घेत रोहन आणि काव्या घरात निर्लज्ज आणि भ्रष्ट कृत्ये करतात. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. दुपारची वेळ होती. सुषमाजी जेवणाच्या टेबलावर खुर्चीवर बसल्या होत्या. काव्याने त्यांच्यासमोर एक वाटी डाळीची आणि 2 सुक्या रोट्या ठेवल्या. सुषमाजी थरथर कापत होत्या. तिने हातांनी एक पोळी तोडली, डाळीत बुडवली आणि खाल्ली. सुनबाई, सुषमाजी तिच्या शांत आवाजात म्हणाल्या, मुली, डाळीत थोडी मीठ कमी टाकलेले दिसते. मला थोडे मीठ देशील का? टेबलाच्या दुसऱ्या बाजूला रोहन त्याचे महागडे जेवण खात होता. काव्याच्या चेहऱ्यावर एक वाईट घृणास्पद हास्य उमटले.
तिने जेवणाच्या टेबलावरचा सॉल्ट शेकर उचलला नाही. उलट तिने रोहन समोरचा ग्लास उचलला. रोहनने हात धुण्याचे घाणेरडे पाणी असलेला ग्लास उचलला. काव्या शांतपणे सुषमाजींच्या अगदी जवळ आली. तिने सुषमाजींच्या डाळीच्या वाटेत ॲस्ट्रेमधून थोडी सिगारेटची राख टाकली. हे घ्या आई, मी मीठ टाकले, आता चव अगदी परफेक्ट होईल. काव्या खूप गोड आणि पोकळ आवाजात म्हणाली. सुषमाजींनी भाव बदलल्याशिवाय राख आणि डाळ पाणी बोटांनी मिसळले आणि शांतपणे तो घास खाल्ला. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हत्या. समोर बसलेले रोहन आणि काव्या, त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि शांतपणे तोंडावर हात ठेवून उन्मादाने हसायला लागले. त्यांना असे वाटले की त्यांनी जगातील सर्वात मोठी खोड काढली आहे. एका अंध वृद्ध महिलेला ती काय खात आहे जणू काही या घरातून लाज आणि विनय नाहीशी झाली आहे. रोहनचे धाडस इतके वाढले होते की एका संध्याकाळी तो त्याच्या नवीन सेक्रेटरीला घरी घेऊन आला. रोहन त्याच्या सेक्रेटरीसोबत हॉलच्या मध्यभागी असलेल्या महागड्या इटालियन सोफ्यावर वाईन पीत बसला. रोहन त्याच्या सेक्रेटरीसोबत दारू पीत होता आणि तिचे उघडपणे चुंबन घेत होता. त्याच सोफ्यापासून फक्त 10 पावले अंतरावर सुषमाजी त्यांच्या आराम खुर्चीवर बसल्या होत्या. त्यांनी तोच काळा चष्मा घातला होता आणि हातात रुद्राक्षाची माळ होती. ती राम 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 म्हणत होती. सेक्रेटरीने रोहनला कुजबुजले. तुझी आई समोर बसली आहे, तिला वाईट वाटणार नाही का? रोहनने मोठ्याने हसून उत्तर दिले. अरे प्रिये, ती एक आंधळी वटवाघूळ आहे. आपण तिच्यासमोर जे काही करू ते तिला जाणवेल. रोहन एकटा नव्हता. काव्यानेही या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेतला. दुसऱ्याच दिवशी काव्या तिच्या बॉयफ्रेंडला थेट घरी घेऊन आली. काव्या सुषमाच्या बेडरूमच्या उघड्या दाराबाहेर उभी राहिली. त्याच्यासोबत वाईन पीत होती आणि निर्लज्जपणे हसत होती. आत सुषमा तिच्या बेडवर बसली होती. काव्या प्रियकराच्या गळ्यात हात घालून जोरजोरात हसत राहिली. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती की तिला आत्ता या घरात कोणाचीही भीती वाटत नाही. क्रूरता आणि निर्लज्जतेच्या या नग्न नृत्यात त्यांचे खरे उद्दिष्ट, ती 30 कोटींची मालमत्ता, अजूनही साध्य झाली नव्हती. एके दिवशी सकाळी रोहन प्रेमाने सुषमाच्या खोलीत आला. आई, तुमच्या पेन्शन आणि बँक लॉकरबद्दल काही नियम बदलले आहेत. मॅनेजरने काही फॉर्म पाठवले आहेत ज्यावर तुमची सही आवश्यक आहे. रोहन सुषमाला पेन देत म्हणाला. सुषमा तिच्या आंधळ्या डोळ्यांकडे रिकाम्या नजरेने पाहत राहिली. ठीक आहे बाळा, जिथे तुला सही करायची आहे तिथे माझा हात ठेव. रोहनच्या चेहऱ्यावर एक धोकादायक एक हास्य उमटले. त्याने सुषमाचा थरथरत्या हाताला धरले आणि तिला एका मागून एक 5 कोऱ्या कागदपत्रांवर सही करायला लावली. हे बँक फॉर्म नव्हते, तर पॉवर ऑफ अटर्नी आणि प्रॉपर्टी ट्रान्सफर डॉक्युमेंट्स होते. रोहन नंतर त्याच्या आवडीच्या अटी लिहिणार असे स्टॅम्प पेपरवर होते. काव्या दारात उभी राहून पाहत होती, आनंदाने नाचत होती. रोहन आणि काव्याला वाटले की न्यायाधीशाचे मन स्तब्ध झाले आहे. त्यांना वाटले की आपण जिंकलो आहोत. पण ते नीच लोक विसरले होते की जेव्हा न्यायाधीश स्वतःच्या डोळ्यांवरील पट्टी बांधतो तेव्हा तो आंधळा होत नाही, उलट तो न्याय देण्याची तयारी करत होता. त्या काळ्या चष्म्याखाली
सुषमाजींच्या डोळ्यात येणारे भयानक वादळ लवकरच रोहन आणि काव्याचे संपूर्ण अस्तित्व राखेत टाकणार होते. महिने जात होते. रोहन आणि काव्याने सुषमाला फसवून कोऱ्या कागदपत्रांवर सही करायला लावली होती. पण तिचे लोभी मन अजूनही स्थिर नव्हते. तिला माहीत होते की सुषमा एक निवृत्त जिल्हा न्यायाधीश आहे. जर इच्छा असेल तर त्या कोऱ्या कागदपत्रांचा वापर मूळ अट पूर्ण न करता केला गेला तर मालमत्ता फक्त नातू किंवा नातवाच्या नावावर असेल तर कोणत्याही नातेवाईक उद्या न्यायालयात खटला दाखल करू शकतो. तिला वर्षानुवर्ष वाट पाहिजे नव्हती. म्हणून तिने असा निर्णय घेतला की जो सुषमाजींच्या आई आणि आजी असल्याच्या भावनांवर थेट हल्ला करेल. एके दिवशी सकाळी सुषमाजी हॉलमध्ये त्यांच्या आरामदायी खुर्चीवर बसल्या होत्या. ती तिथे बसून तिची जपमाळ म्हणत होती. तेवढ्यात काव्या धावत आली. तिने एक असे नाटक सादर केले ज्याने सर्वात यशस्वी कलाकारांनाही मागे टाकले. आई आई काव्याने गुडघे टेकले आणि सुषमाचे पाय धरले. तिच्या आवाजात खोटा आनंद आणि उत्साह होता. आई, मी गरोदर आहे. तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. या कुटुंबाचा एक वारस लवकरच येणार आहे. जवळ उभा असलेला रोहनही नाटकात सामील झाला. तो आनंदाने ओरडला. त्याने काव्याला हवेत उचलले आणि तिने तिचे चुंबन घेऊ लागला. क्षणभर सुषमाजींचा चेहरा विचित्रपणे शांत झाला. पण नंतर तिच्या मोठ्या काळ्या चष्म्याखाली आनंदाश्रू वाहू लागले. तिने थरथरत्या हातांनी काव्याच्या डोक्याला हात लावला. माझ्या घरचा प्रकाश, सुनबाई, तू मला जगातील सर्वात मोठा आनंद दिला आहेस, सुषमाजी दबलेल्या आवाजात म्हणाल्या. आता ही 30 कोटींची मालमत्ता, ही हवेली आणि माझ्या कुटुंबातील सर्व दागिने सगळं तुमच्या नावावर आणि माझ्या भावी नातवाच्या नावावर. मी आजच एका वकिलाला बोलावून संपूर्ण मृत्यूपत्र तुमच्या नावावर करेन. रोहन आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात लोभाची जळजळ होती. त्यांची शिकार पूर्णपणे अडकली होती. काव्याचे मन खूप द्रुत होते. तिला इच्छापत्र अशा प्रकारे हस्तांतरित करायचे होते की जगातील कोणताही वकील न्यायालयात आव्हान देऊ शकणार नाही. म्हणून तिने एक भव्य बेबी शॉवर पार्टी आयोजित करण्याचा निर्णय घेतला. शहरातील सर्वात महागड्या 5 स्टार हॉटेलचा भव्य बँक्वेट हॉल बुक करण्यात आला. 500 VIP पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली. शहरातील प्रमुख राजकारणी, पोलीस आणि शहरातील प्रमुख नेते, पोलीस आयुक्त आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुषमाचे जुने मित्र, जे स्वतः प्रसिद्ध वकील आणि निवृत्त न्यायाधीश होते, त्यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. काव्याची योजना या 500 लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्याची होती. सुषमाजी प्रभावी लोक आणि न्यायाधीशांसमोर स्वतःच्या हातांनी मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करतील इतक्या कायदेशीर साक्षीदारांच्या उपस्थितीत 30 कोटी रुपये कायदेशीर दस्तऐवज बनतील. पण काव्या आणि रोहनचा नीचपणा फक्त मालमत्ता हडपण्यापुरता मर्यादित नव्हता. पार्टीच्या आदल्या रात्री त्याच्या आलिशान बेडरूममध्ये महागडा स्कॉच पीत रोहन काव्याला कुजबुजला. प्रिये, उद्या 30 कोटींची मालमत्ता आपल्या नावावर होईल. पण त्या आंधळ्या म्हातारी बाईचे काय? मला आयुष्यभर तिची काळजी घ्यावी लागेल का? काव्या तिच्या डिझायनर लेंग्याकडे पाहून खूप भयानक आणि राक्षसी हास्य हसली. तू मला मूर्ख बनवत आहेस.
तुला समजलं का रोहन? मी सगळी व्यवस्था केली आहे. काव्याने आवाज कमी केला. उद्या पार्टीत ती आंधळी म्हातारी कागदपत्रांवर सही करताच मी तिला स्टेजच्या मागच्या उंच वळणदार उंच पायऱ्यावरून खाली नेण्याचं नाटक करेन. शेवटी ती म्हातारी आंधळी आहे आणि मी मुद्दाम तिला तिची पांढरी काठी खाली पाडायला लावेल. फक्त एक हलकासा धक्का आणि ती 20 पायऱ्यांवरून खाली पडेल. रोहनच्या चेहऱ्यावर एक व्हॅम्पायरसारखी चमक आली. तेजस्वी 500 लोकांसमोर डोहाळे जेवणाच्या आनंदी वातावरणात पोलीसही याला फक्त दुःखद अपघात मानतील. मालमत्ता आपली होईल आणि ती म्हातारी कायमची संपेल. त्यांनी चष्मा काढला आणि शांतपणे झोपी गेले. त्यांना असे वाटले की त्यांनी जगातील सर्वात परिपूर्ण खून रहस्य आणि दरोडा प्लॅन केला आहे. पण त्यांच्या अहंकाराच्या नशेत रोहन आणि काव्या यांना कल्पनाही नव्हती की ज्या अंध वृद्ध महिलेच्या मृत्यूचा कट ते रचत होते ती उघड्या डोळ्यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यास पूर्णपणे तयार होती. उद्या तिच्या डोहाळे जेवणाची रात्र नव्हती, तर तिच्या संपूर्ण अस्तित्वाच्या अंत्यसंस्काराची रात्र होती. शहरातील सर्वात महागड्या पंचतारांकित हॉटेलमधील ग्रँड एमराल्ड बँक्वेट हॉलमध्ये गर्दी होती. 500 प्रभावशाली पाहुण्यांचा मेळावा भव्य इटालियन क्रिस्टल झुंबरांच्या दुधाळ प्रकाशाने उजळून निघाला होता. शहरातील प्रमुख नेते, पोलीस आयुक्त आणि सुषमाचे जुने न्यायाधीश मित्र पुढच्या रांगेत बसले होते. स्टेज विदेशी फळांनी सजवण्यात आला होता. मध्यभागी बसलेली काव्या तिच्या 5 लाख रुपयांच्या डिझायनर लेहंगा आणि हिरेच्या हारात राणीसारखी दिसत होती. तिच्या मुलाच्या आगमनाने नव्हे, तर 30 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या संपादनाने तिचे डोळे आनंदाने भरले होते. त्याऐवजी 30 कोटींच्या मालमत्तेची भूक भडकत होती आणि आज ती शांत होणार होती. रोहनने हातात मायक्रोफोन धरला होता. त्याच्या चेहऱ्यावर आदर्श पुत्राचा धृत मुखवटा होता. एक कपटी मुखवटा जो कोणालाही फसवू शकतो. स्त्रियांनो आणि सज्जनांनो, रोहन खोट्या भावनिक स्वरात म्हणाला, मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगा आहे, ज्याच्या आईने त्याला देवासारखे वाढवले. माझ्या आईने कदाचित तिची दृष्टी गमावली असेल, पण तिचे आशीर्वाद माझ्या घरात सर्वात मोठा प्रकाश आहे. आणि आज काव्याच्या रूपात या घरात एक नवीन वारस येत आहे. म्हणजे माझी आई तिचे संपूर्ण राज्य तिच्या भावी नातवाला देणार आहे. संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाट झाला. रोहनने त्याच्या अंध आईला स्टेजवर बोलावले. सुषमाजी त्यांच्या पांढऱ्या काठीला स्पर्श करत आणि मोठ्या काळ्या चष्मा घालून अतिशय हळू स्टेजवर आल्या. तिच्या चालण्यात एक प्रकारची असह्यता होती. रोहनने 30 कोटी रुपयांच्या मृत्यूपत्र आणि पॉवर ऑफ अटर्नीची कागदपत्रे असलेली एक जड फाईल उघडली. तो खूप गोड आणि रसाळ आवाजात म्हणाला, आई, या आनंदाच्या प्रसंगी तू वचन दिल्याप्रमाणे कृपया या मृत्यूपत्रावर सही कर. रोहनने सुषमाचा थरथरणारा हात वर केला. त्याने तिला एक महागडा सोन्याचा पेन दिला. काव्या स्टेजवर उभी राहिली. तिचा श्वास रोखून धरला. फक्त एकच खून आणि मग आज रात्री तिला या अंध वृद्ध महिलेला पायऱ्यांवरून खाली ढकलून द्यावे लागेल. सुषमाजींनी पेन हातात घेतला. सभागृहात इतकी शांतता पसरली की एक पेनही पडल्याचा आवाज येत होता. 500 प्रभावशाली नजरा स्टेजवर खेळल्या होत्या.
पण सुषमाजींचा हात कागदापर्यंत पोचला नाही. त्या काही सेकंद थांबल्या. तिने क्षणभर पेन बोटांनी फिरवला आणि मग घट्ट सुषमाजींनी सोन्याचा पेन जमिनीवर फेकला. रोहन घाबरला. आई, काय झालं? पेन पडला? रोहनने तिचे वाक्य पूर्ण करण्यापूर्वीच तिने दोन्ही हात तिच्या चेहऱ्याकडे पसरवले. थरथरत्या हाताने तिने डोळ्यावरील मोठा काळा चष्मा काढला, तो जमिनीवर फेकला आणि तिच्या चप्पलच्या टाचेने ते चिरडले. तडा. काच फुटल्याचा आवाज शांततेत स्फोटासारखा घुमत होता. सुषमाजींनी डोके वर केले आणि डोळे उघडले. उपस्थित 500 पाहुणे आणि रोहन आणि काव्याच्या शरीरातील सर्व रक्त क्षणार्धात गोठले. सुषमाजींच्या डोळ्यात अंधत्व नव्हते, मोतीबिंदूचे पांढरे जाळे नव्हते, अंधुकपणा नव्हता. त्यांचे डोळे खारीसारखे स्पष्ट, तीक्ष्ण आणि ज्वलंत होते. ते असह्य सासूचे डोळे नव्हते, तर एका जिल्हा न्यायाधीशाचे भयानक डोळे होते, जे गुन्हेगाराच्या आत्म्याला थेट छेदतात. तिने मायक्रोफोन तिच्याकडे ओढला. तिचा कर्कश, धमकीदायक आवाज संपूर्ण बँक्वेट हॉलमधील स्पीकरमधून घुमत होता. ज्या डोळ्यांच्या थेंबाच्या बाटलीत तू आम्ल आणि न्यूरोटॉक्सिन मिसळले होतेस काव्या, मी त्याच दिवशी ती बाटली कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली आणि ती साध्या पाण्याने भरली. गेल्या 6 महिन्यांपासून मी आंधळी राहिलेली नाहीये. माझ्या या उघड्या डोळ्यांनी तुझा प्रत्येक नीचपणा, तुझी प्रत्येक युक्ती मला अगदी स्पष्टपणे दिसत होती. हे ऐकून काव्याला केवळ तिच्या पायाखालून जमीन सरकल्याचे जाणवले नाही, तर जणू काही संपूर्ण स्टेज जमिनीत बुडाल्यासारखे वाटले. तिचा डिझायनर लेहंगा अचानक जड वाटू लागला. रोहनचे तोंड उघडे राहिले. त्याचे डोळे भीतीने विस्पारले. हॉल 500 प्रमुख पाहुण्यांनी, न्यायाधीशांनी आणि पोलिसांनी भरून गेला होता. प्रभावी पाहुणे, न्यायाधीश आणि आयुक्त त्यांच्या जागी उभे राहिले. सुषमाजी आता स्टेजवर चालत गेल्या. एका असहाय्य वृद्ध महिलेप्रमाणे नाही, तर एका वाघिणीप्रमाणे. तिने थेट काव्याच्या डोळ्यात पाहिले. तिच्या जळत्या नजरा माझ्यावर रोखल्या. काव्या, तू तुझे घाणेरडे आणि घाणेरडे पाणी माझ्या डाळीत मिसळलेस, मी ते पाहिले. रोहन, तू माझ्यासमोर सोफ्यावर बसलास आणि तुझ्या सेक्रेटरीचे चुंबन घेतलेस आणि व्यभिचार केलास, मी ते पाहिले. तू मला आंधळी आणि मूर्ख समजलंस आणि त्या सर्व नीच गोष्टी केल्या. सुषमाजींच्या आवाजात इतका अधिकार होता की काव्या आणि रोहनचे पाय थरथर कापत होते. तुम्ही विचार करत असाल की जर मला दिसत असेल तर तुम्ही इतके महिने गप्प का राहिलात? कारण तुम्ही विसरलात की मी एक न्यायाधीश आहे आणि एक न्यायाधीश गुन्हेगाराला शिक्षा देत नाही जोपर्यंत तो त्याच्या गुन्ह्याच्या सर्व मर्यादा ओलांडत नाही. मी तुमची वाट पाहत होते. तुम्ही किती वाईट स्थितीत जाऊ शकता. काव्याचे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. तिचे मन सुन्न झाले. सुटकेचा कोणताही मार्ग न पाहता तिने शेवटचा प्रयत्न केला. अडखळत तिने पोटावर हात ठेवला आणि रडण्याचं नाटक केलं. आई, तुम्ही काय बोलताय? हे खोटं आहे. मी तुमच्या मुलाच्या बाळापासून गर्भवती आहे. मी तुम्हाला एक वारस देत आहे. आई, सुषमाने खूप भयानक आणि जी इतक्या भयानक आणि व्यंगात्मक हास्याने हसली की ती मृत्यूच्या देवदूतासारखी वाटली. तिने तिच्या साडीच्या पदरामध्ये लपलेली एक निळी मेडिकल फाईल बाहेर काढली.
आणि तिच्या सर्व शक्तीने तिने जड फाईल रोहनच्या तोंडावर आपटली. फाईल रोहनच्या तोंडावर आदळली आणि जमिनीवर पडली. त्याची पाने स्टेजवर विखुरली. सुषमाजी मायक्रोफोनवर आवाज उठवत म्हणाल्या, हे तुझे सर्वात मोठे पाप आहे. काव्या, वारस असल्याचे भासवून तू माझी 30 कोटींची मालमत्ता हडप करू शकशील असे तुला वाटले होते. रोहन, ही फाईल वाचून दाखव. 5 वर्षांपूर्वी जेव्हा तुझा भयानक कार अपघात झाला होता तेव्हा तुझी शस्त्रक्रिया झाल्याचे ऐकायला मिळाले होते. तर हा तुमच्या शस्त्रक्रियेचा गुप्त वैद्यकीय अहवाल आहे. एक आई म्हणून मी ते जगापासून गुप्त ठेवले. माझा मुलगा कायमचा 100% निर्जंतुक आहे. तुम्ही कधीही वडील होऊ शकत नाही. रोहन, हे शब्द ऐकताच रोहनच्या शरीरातील सर्व रक्त वाहू लागले. त्याच्या पुरुषत्वाबद्दलचे सर्वात गडद आणि कटू सत्य 500 लोकांसमोर उघड्या सत्यासारखे उघड झाले. सभागृहातील महिला ओरडल्या. न्यायाधीश आणि कमिशनरला धक्का बसला. काव्याने श्वास घेतला. तिचा चेहरा भूतासारखा फिकट पडला. सुषमा एवढ्यावरच थांबली नाही. तिने स्टेज खालील गर्दीकडे बोट दाखवले. तिचे बोट थेट काव्याच्या बॉयफ्रेंडकडे होते, जो मागच्या दाराने शांतपणे पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. काव्या, तू माझ्या कुटुंबाचा वारस कोणाच्या घाणेरड्या रक्ताचा आहेस? त्या माणसाचा? तू माझ्यासमोर माझ्या खोलीबाहेर त्याच्याशी निर्लज्जपणे वागलीस आणि विचार केलास की त्या अंध महिलेचे काय होईल? तुला काय वाटलं होतं? ती आंधळी म्हातारी बाई काय पाहिल? मी तुझं उघड सत्य माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. काव्या, तू माझ्या कुटुंबाची वारस नाहीस आणि तू या स्टेजवर तुझ्या पापांचं एक भांडं घेऊन उभी आहेस. काव्या जमिनीवर गुडघे टेकली. रोहनच्या मनाला एक धक्का सहन झाला नाही आणि तो वेड्यासारखा त्याचे कपडे फाडू लागला. 30 कोटी रुपयांचे साम्राज्य, त्याचा सन्मान, त्याचे अस्तित्व, सर्व काही त्या अंधवृद्ध महिलेने 500 लोकांसमोर एका क्षणात हिरावून राखीत बुडाले. 500 पाहुण्यांमध्ये पसरलेली शांतता आता भयानक गोंधळात बदलली होती. पुढच्या रांगेत बसलेले शहरातील प्रमुख नेते आणि प्रभावशाली व्यक्ती कुजबुजत होते. रोहन स्टेजवर पुतळ्यासारखा उभा होता. त्याचे डोळे विस्फारले होते. पुरुषत्व आणि नपुंसकत्वाबद्दलचे सर्वात कटू आणि गुप्त सत्य 500 लोकांसमोर उघड झाले होते. त्याच्या कानात फक्त सुषमाचे ते शब्द प्रतिध्वनित होते, तू कधीच बाप होऊ शकत नाहीस. रोहन, त्याने हळूच डोके फिरवले आणि जमिनीवर बसलेल्या काव्याकडे पाहिले. काव्याचा चेहरा भीतीने फिकट पडला होता आणि ती घामाने भिजली होती. रोहनच्या आतला लोभी आणि कपटी माणूस आता एका क्रूर पशुमध्ये रूपांतरित झाला होता. त्याचे डोळे रक्ताळले होते. भयानक गर्जना करणाऱ्या रोहनने वेड्यासारखा काव्यावर वार केला आणि दोन्ही हातांनी तिचा गळा दाबला. तिने पूर्ण ताकदीने दोन्ही हातांनी काव्याचा गळा धरला. तू माझा विश्वासघात केलास काव्या. तू दुसऱ्याच्या घाणेरड्या रक्ताला माझ्या कुटुंबाचा वारस म्हणून घोषित करत आहेस. तू मला संपूर्ण जगासमोर नपुंसक सिद्ध केले आहेस. मी तुला जगू देणार नाही. रोहनने उन्मादाने ओरडले. काव्याचा श्वास रोखला गेला. ती तडफडत होती. तिचा 5 लाख रुपयांचा डिझायनर लेहंगा स्टेजवरील संगमरवराला घासत होता आणि फाटत होता. तो स्फोट होणारच होता. स्टेजवरील काही लोकांनी रोहनला
थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो संतापला. तेवढ्यात बँक्वेट हॉलचे मुख्य दरवाजे उघडले. थांबा, कोणीही हलू नये. पोलीस. एक मोठा सशस्त्र पोलिसांचा ताफा हॉलमध्ये आला. खरं तर सुषमाजी फक्त सासू नव्हत्या, त्या निवृत्त जिल्हा न्यायाधीश होत्या. त्यांनी पार्टी सुरू होण्याच्या काही तास आधी त्यांनी घरातील सर्व गुप्त रेकॉर्डिंग, आय ड्रॉप्सचा फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट आणि काव्याचे कॉल डिटेल्स त्यांच्या विश्वासू वकिलाला आणि शहर पोलीस आयुक्तांना, जे स्वतः पार्टीत पुढच्या रांगेत बसले होते, त्यांच्याकडे सोपवले होते. पोलीस धावत आले आणि त्यांनी रोहनला कॉलरने पकडले, काव्यापासून दूर खेचले. रोहन त्याचे हात पाय हवेत मारत होता. एक क्षणही वाया न घालवता इन्स्पेक्टरने रोहनचे हात पाठीमागे फिरवले आणि त्याला थंड लोखंडी हँडकफ लावले. रोहन, तुम्हाला तुमच्या पत्नीची सार्वजनिक ठिकाणी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात येत आहे. काव्या जमिनीवर पडली, खोकत होती आणि श्वास घेत होती. तिला वाटले की ती वाचली असेल, पण नंतर एका कडक महिला निरीक्षकाने तिचे केस धरले. तिने तिला पकडून तिच्या बुटांजवळ उभी केली. आणि तू, काव्या? महिला निरीक्षक तिरस्काराने म्हणाली. एका निवृत्त न्यायाधीशाच्या डोळ्यांच्या थेंबांमध्ये न्यूरोटॉक्सिन ॲसिड मिसळून तिला मारण्याचा प्रयत्न करत आहेस आणि 30 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर फसवणूक करत आहेस. मागच्या दाराने पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिम ट्रेनरला काव्याचा प्रियकर. पोलिसांनीही त्याला पकडले. पोलीस रोहन आणि काव्याला ओढून नेणार होते. तेवढ्यात सुषमाजींच्या कडक आवाजाने तिला थांबवले. सुषमाजी स्टेजच्या अगदी मध्यभागी उभ्या होत्या. तिच्या चेहऱ्यावर तोच जुना, भयावह आणि प्रतिष्ठित न्यायाधीश दिसत होता. तिने आता हातात काठी धरली नाही आणि त्यांच्या डोळ्यावर काळा चष्मा नव्हता. तिने हातात मायक्रोफोन धरला होता. संपूर्ण बँक्वेट हॉलमध्ये पिन ड्रॉप शांतता पसरली. 500 लोक त्याला श्वास रोखून पाहत होते. जळत्या डोळ्यांनी सुषमाजींनी त्याच्या लोभी मुलाकडे आणि कपटी सुनेकडे हातकड्या लावलेल्याकडे पाहिले आणि त्यांची शेवटची ओळ उच्चारली, जी सभागृहात प्रतिध्वनित झाली. जग म्हणते की कायदा आंधळा आहे, पण आज मी तुम्हाला सांगते की जेव्हा एक आई आणि एक न्यायाधीश स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्याचे नाटक करते, तेव्हा गुन्हेगार आपोआपच त्यांच्या गळ्यात फास बांधतो आणि स्वतःला फाशी घेतो. हा संवाद ऐकताच संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाट गुंजले. पोलीस आयुक्तांना उभे राहून सुषमा यांना अभिवादन केले. पोलीस अधिकाऱ्यांनी रोहन आणि काव्या यांना कॉलरने धरले आणि प्राण्यांसारखे हॉलबाहेर ओढू लागले. काव्याचा 5 लाख रुपये किमतीचा डिझायनर लेहंगा अनेक ठिकाणी फाटला होता आणि तिचा सर्व महागडा मेकअप अश्रू आणि घामाने वाहून गेला होता, ज्यामुळे ती एका भयानक चिटकिणीसारखी दिसत होती. ती वेड्यासारखी ओरडत होती, आई, कृपया मला वाचवा, मला सोडून द्या. आणि रोहन, तो रोहन जो काही मिनिटांपूर्वी स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणवत होता, आज आपल्या पुरुषत्वाचे कटू सत्य जगासमोर उघड झाल्यानंतर तो माणूस रक्ताचे अश्रू ढाळत होता. त्याचे 30 कोटी रुपयांचे स्वप्न जन्मठेपेत रूपांतरित झाले होते. रंगमंचावरील विजेत्या सुषमाजी तिथे एका दासीसारखी उभी होती. तिने तिचे 30 कोटी रुपयांचे साम्राज्य आणि तिचा सन्मान त्या वाळवींपासून
कायमचा मुक्त केला होता. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.